हे टाकलं का? नमस्कार मंडळी, वेलकम टू माय डेली ब्लॉग। अभी हम बना रहे हैं उपमा। तो अभी तेल गरम किया, उसमें राई जीरा डाल दिया, थोड़ी कोथिंबीर भी डाल दिए। अभी मिर्ची डालेंगे, यहाँ पे चाय बन रही है गाइस। यहाँ पे पानी गरम करने को रखा है। अभी इसमें जाएगी उड़द दाल। ऑलरेडी उड़द दाल जी डाल दी है मेरे पति ने। नको बोलू कहीं ब्लॉग चालू है। अभी ऑनियन डालेंगे, उसको परताएंगे। परताएंगे नसते तो क्या बोलते हैं हिंदी में? नहीं, कांदा परतूंगा। बैक टू मराठी। मस्त कांदा परतून घ्या। सॉल्ट, पिंच ऑफ सॉल्ट। पिंच ऑफ सॉल्ट वगैरे पिंच ऑफ सॉल्ट वगैरे काही नसतं. इतना कम क्यों डाल दिया? टाकतो नंतर. रवा डब्यामध्ये आहे। इकडे इकडून इकडे बहुत परतने के बाद गप्पा बस. हिंदीचा फालतूची वाट लावते आणि मराठी ब्लॉग चालू आहे। कृपया आपली भाषा सभ्य ठेवावी। तर कांदा परतून झाला आहे। असा लाल होईपर्यंत परतायचा तो। इकडे पाणी पण गरम झालं आहे, त्यामध्ये रवा टाकायचा. खूप झाला वाटतं रवा. नाही, बरोबर आहे. इकडे दूध ओतायचं. इतना सन्नाटा क्यों हुआ है? सन्नाटे को पूछो जाते. आता पाणी टाकलेलं आहे आपण. परत एकदा सॉल्ट गेलेलं आहे छान उपम्यामध्ये. तो असा फेस का आलाय? मस्त कोथिंबीर गेली आहे. तवा कुठं गेला?
इकडे चहा उकळतो आहे. उकळतोय अजून तो, उकळायला ठेवला पण नाही, उकळतो. थोडस तूप जाणार आहे, साजूक तूप. बघा अशा पद्धतीने मस्त मऊ लुसलुशीत उपमा तयार आहे. मस्त वरती लिंबू पिळायचं, शेव टाकायची आणि हाणायचं त्याला कुठं हाणते पोटामध्ये. हाणायचं म्हणजे गार्निशिंगसाठी कोथिंबीरही टाकण्यात आली आहे. त्यामुळे दिसायला अतिशय सुंदर दिसतो जेव्हा ताटात आपण तो उपमा वाढतो. सो असा आहे आमचा उपमा रेडी झालेला आहे. चहा आणि उपमा. सो हा होता छोटासा व्लॉग आणि रेसिपी. थँक यू गाईज.